हे समोर आपण बघतोय हे भीमकुंड आहे आणि या भीमकुंडात इथनं वरती चढलं की हा येतो अश्वत्थामा पर्वत. नमस्कार, नर्मदे हर. आपण आता उभे आहोत ज्या पर्वताच्या समोर, हा पर्वत याचं नाव आहे अस्तंबा पर्वत किंवा अश्वत्थामा पर्वत. अश्वत्थामा ऋषी असं नाही म्हणतात. त्या अश्वत्थामाचं हे निवासस्थान आहे. शिवपाणीच्या झाडीमध्ये आपण आता आहोत. असली नावचं गाव आहे धडगाव तालुक्यामध्ये. त्याच्या जवळ अस्तंबा या गावात आपण आता आलो आहे. आणि हे घर आहे सिंगा महाराज पुजाऱ्यांचं. सिंगा महाराज पुजारी हे गेल्या 9 पिढ्यांपासून या अश्वत्थामा तीर्थक्षेत्राचे पुजारी आहेत. आपण आता सिंगा महाराजांच्या घरामध्ये आलो आहोत. महाराज नर्मदे हर. महाराजजी, तुमच्या 9 पिढ्यांची नावं सांगा ना. 9 पिढ्यांची नावं सांगा. नावं हो. हे महाराजांचं देवघर आहे. हा महाराज, तुमच्या 9 पिढ्यांची नावं सांगा मला. पुंजारीचा हा लोक केले. हा मग तो वारला तर त्याच्या पुरगा धोने बोलवे नाणे बोलव. हा तो वारला त्याच्या पुरगा धोने बोलव. हा तो वारला त्याच्या पुरगा रत्नी बोलव. हम्म तो वारला त्याच्या पुरगा हुणी बोलव. तो वारला त्याच्या पुरगा जुने बोलव. हम्म तो वारला त्याच्या पुरगा सूर्य बोलव. हम्म तो वारला त्याच्या पुरग्या उमरे बोलव. हम्म तो वारला त्याच्या पुरगा आता व्यस्त आहे. व्यस्त पुजारी. विस्ता किती झाले? झाले 9. 9. हो. आणि तुमचं नाव? सिंगा सिंगा महाराज. सिंगा महाराज. वडिलांचं नाव? डेटका. डेटका. सिंगा डेटका वडवी अस्तंबा. हो. सिंगा डेटका वळवी अस्तंबा यांचं हे सुंदरसं देवघर. आपण आता अश्वत्थामा ऋषींच्या घराच्या खाली बसलोय. त्यांचं जे घर आहे म्हणजे अस्तंबा पर्वत आहे. साधं घर आहे बघा. पण महाराजांना अनेक वेळा अश्वत्थामाचं दर्शन झालेलं आहे. अशा एका महान व्यक्तीचं दर्शन आपल्याला झालं, मोठी गोष्ट आहे. नर्मदे हर. हो.